ग्रामस्थ सासोली आज बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतो आहे, कारण आमच्यावरती पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने अन्याय प्रशासन वारंवार करीत आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांची पत्रकार परिषदेला आम्ही आपल्याला निमंत्रण दिलं आणि आपण आलात त्याबद्दल सर्वात अगोदर आपले आभारी आहोत. महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या एक नोटीस आम्हाला आल्या आणि ज्या आम्हाला तहसीलदार महोदयांनी पाठवलेल्या आहे. आम्ही मुद्दामून दाखवतो. या गावातील सातबारामध्ये सामायिक क्षेत्र जे आहे त्या सगळ्या लोकांना पाठवण्याचं काम तहसीलदार महोदय यांनी केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलं आहे की गाव म्हणजे सासोली येथील अनधिकृत उत्खननाबाबत अशा आम्हाला नोटीस आलेल्या आहे. उपरोक्त विषयाने आपणास कळून येते की गाव म्हणजे तालुका दोडामार्ग सर्वे नंबर 167/1-2 या सामायिक जमीन मिळकतीत विना परवाना माती उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आलेले असून सदर विषयी ग्राम महसूल अधिकारी सासोली तालुका दोडामार्ग यांनी अहवाल सादर केलेला आहे आणि सदरच्या माती उत्खननाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या अगेन्स्ट त्यांनी आम्हाला नोटिसा पाठवलेल्या आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की यातनं माती तुम्ही चोरी झालेली आहे त्याची तुम्ही 7 दिवसाच्या तुमचं म्हणणं द्यायचं आहे, अन्यथा आमच्यावरच उत्खननाची दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. आम्हाला तहसीलदार महोदयांना एवढंच विचारायचं आहे की आम्ही एवढे दिवस आमची वनराई आमचे जंगल आम्ही वाचवण्यासाठी भांडतो, तक्रारी करतो आहोत आणि आज उलट पक्षी चोराला सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार महोदय यांनी केलेलं आहे. गाववाल्यांना नोटीस उत्खननाचे आले. उत्खनन करणं म्हणजे एवढी साधी गोष्ट आणि सोपी गोष्ट नाही आहे. उत्खनन करणं म्हणजे माती चोरी करण्यासाठी मोठमोठ्या मशिनरीज लागतात, मोठमोठ्या ट्रकांची गरज लागते आणि एवढ्या मोठ्या सिस्टमला चॅलेंज करून माती चोरी करावी लागते. आणि ह्या आम्हाला संशय आहे की याच्यामध्ये ही माती चोरीमध्ये सुद्धा काही सत्ताधारी पक्षांचेच लोक यामध्ये गुंतलेली आहेत, ज्यांचा याच्यामध्ये हात आहे. आजच्या घडीला आमच्याकडे काही पुरावे नाही आहेत, पण नक्कीच आमच्याकडे पुरावे आल्यानंतर आम्ही त्यांचं नावं देखील या ठिकाणी घोषित करणार आहोत. कारण ही मंडळी आमच्या गावामध्ये रात्रीची 12 वाजता 1 वाजता फिरताना तिकडे खूप लोकांना दिसलेली आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी मातीची चोरी होते हे सिद्ध आहे आणि तहसीलदारांनी त्यांना पकडणं गरजेचं होतं, पण त्यांच्याकडनं त्यांना न पकडता त्यांचं अपयश त्यांना न पकडण्याचं ते अपयश आज आमच्यावरती त्यांनी मारण्याचा एक खापर त्यांनी केलेला म्हणजे वरिष्ठांना ते दाखवणार आहेत की आम्ही कारवाई केलेली आहे, पण मुळात जे खरे चोर आहेत त्यांना सोडून दिले जात आहे. काहीतरी मला वाटतं ते पुढारी पण आहेत, जसं की काही अधिकारी म्हणजे निवडून आलेल्या ज्यांचे नातेवाईक अशांची पण नावं आमच्या समोर आलेली आहेत. निश्चितच ज्यावेळी आम्हाला यांची नावं कळतील आणि रात्रीच्या वेळी हे आता आमची विनंती आहे याला तहसीलदारांना की त्यांना पकडावं ना की आमच्यावरती कारवाई करावी. त्याच्यासाठीच काल आम्ही समाधान शिबिरामध्ये आमचं म्हणणं देण्यासाठी गेलो होतो. आम्हाला वाटलं होतं की आमचं समाधान त्या ठिकाणी होईल आणि त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा दोडामार्गमध्ये गेलो. दोडामार्गमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की समाधान शिबिराचं आयोजन झोळंबी इथे करण्यात आलेलं आहे. तिथं गेल्यानंतर बघितलं तर तिथे तहसीलदार महोदय नव्हते. आम्ही मग जे नायब तहसीलदार होते त्यांच्याशी आम्ही त्यांना विचारलं की साहेब कुठे आहेत का. ते म्हणले आम्ही तुमचं निवेदन स्वीकारू. पण 12 वाजता आम्ही 1 वाजता तिथे पोहोचलो, पण तिथे सगळं आवरावर चालू होती. तिथे कोणी नव्हते. मुतूरपून जे काहीतरी अधिकारी माणसं होती जे सगळ्या टेबलांची आवरावरा करत होते आणि तिथे बाकी कोणी अधिकारी नव्हते. मग आम्ही तिथे निवेदन दिलं नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा आमची केस होती जेव्हा आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले त्याची केस संध्याकाळी होती, त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये गेलो. आणि त्यामुळे तुम्हाला हेही पण आता गोष्ट सांगू इच्छितो की त्या जो आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले होते त्यातनं सासोलीवासियांची 7-8 जणांची ज्याची निर्दोष मुक्तता पण करण्यात आलेली आहे. विषय महत्वाचा म्हणजे हे वेगवेगळे गुन्हे आमच्यावरती घालतायत. मारहाणीचे गुन्हे होते, ज्या कंपनीच्या लोकांनी आमच्यावरती मारहाणीचे म्हणजे आम्ही त्यांना मारहाणी केली असे गुन्हे आमच्यावरती टाकण्यात आले होते. आणि हे गुन्हे ज्यावेळी आमच्यावरती टाकण्यात आले त्यावेळी नंतर आमची 3 वर्ष केस चालली आणि त्यानंतर काल त्याचा 1-2 दिवसापूर्वी त्याचा निकाल पण आलेला आहे. त्याची आम्ही वकिलांमार्फत आम्ही तुम्हाला ती प्रसिद्धीसाठी देऊच, कारण काय पद्धतीने निकाल आला आणि पण आमची निर्दोष मुक्तता त्यातनं झालेली आहे. सांगायची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न हा चालू असतो आणि तो चालू असताना अजून आम्हाला हा त्रास देण्याचा प्रयत्न इथं चालू आहे. आणि शेवटी आम्ही काल संध्याकाळी पुन्हा एकदा तहसीलदार कार्यालयानं साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो की त्यांना आम्हाला निवेदन द्यायचं आहे, पण तेही न भेटल्यामुळे आम्ही शेवटी टपालामध्ये आमचं निवेदन दिलेलं आहे. आम्हाला जे आमचं म्हणणं म्हटलेलं आहे ते आम्ही तुम्हाला नंतर प्रसिद्धीसाठी देऊच. दुसरी गोष्ट, सपाटीकरण व उत्खननाच्या नोटिसा म्हणजे परवानगी तहसीलदार महोदयांनी दिलेली आहे. एक खूप गंभीर गोष्ट आहे. आमच्या सासोलीच्या सर्वे नंबरमध्ये 171चा 1 सर्वे नंबरमध्ये तहसीलदार महोदय यांनी हे बघा मौजे सासोली तालुका दोडामार्ग येथे त्यांनी जी मागणी केली त्याच्यानुसार जमीन सपाटीकरण करण्यास परवानगी मिळण्याबाबत आणि त्यांना ही जमीन सपाटीकरणाची परवानगी तहसीलदार महोदय यांनी दिलेली आहे. यांनी जमीन सपाटीकरण करायचं आहे आणि त्यानुसार माती उत्खननाची 500 ब्रास माती उत्खननाची त्यांना परवानगी देखील दिलेली आहे. यावरून सिद्ध होते की तिथे मशिनरीज फिरत आहेत, लागून सगळे सर्वे नंबर आहे, तिथं माती चोरी करणं सोपं आहे ना.
मग ह्या लोकांवरती गुन्हे दाखल करा, यांची कारवाई करा, तिथे सपाटी कर. महत्वाची गोष्ट म्हणजे भाग नकाशा दाखवतो, सासोलीचं संपूर्ण जंगल हे साधं. ती कोणाक नोटीस काय दिली परवानगी मायनिंगची? ह्या जे अर्जदार आहेत श्री अंकित यशपाल कंसल, त्यांच्यातर्फे श्री गौरव दत्तराम बिडिये यांनी हा अर्ज केलेला आहे. आणि यांची मागणी होती आणि या मागणीनुसार त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे की त्यांनी 500 ब्रास माती तिथल्या तिथे काढून तिथे सपाटीकरण करायचं आहे. आणि सपाटीकरण करत असताना मला सांगा, आम्हाला एक विषय मुद्दा म्हणून सांगायचा आहे, हाच विषय महत्वाचा आहे. सपाटीकरणाची परवानगी देताना माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आहे की म्हणजे दोडामार्ग तालुका सरसकट वृक्षतोड बंदीमध्ये येतो. आणि सासोली गाव हा मुद्दा म्हणून तुम्हाला मी दाखवतो, माहितीचा घेतलेला आहे. हा भाग नकाशा बघा तुम्ही, इथे सर्व जे भाग आहे, हा सगळा जो तुम्हाला भाग दिसतोय सासोलीमध्ये, सॉरी मी उलटा पकडलाय, हा जो भाग आहे सासोली, हा मुख्य हायवे आणि इथला सगळा अदर फॉरेस्ट मध्ये पडतो. हा बघा अदर फॉरेस्ट किती झोन आहे तो तुम्ही लक्षात तुमच्या येऊ शकतो. अदर फॉरेस्ट मध्ये पडतो हा झोन, म्हणजे एवढा हा सगळा डोंगर भाग आहे जो अदर फॉरेस्ट मध्ये पडतो. आणि अदर फॉरेस्ट मधील सर्वे नंबरला या लोकांनी सपाटीकरण व उत्खनन करण्याची परवानगी दिलेली आहे. हास्यास्पद गोष्ट अशी आहे की सरसकट वृक्षतोड बंदीमध्ये सपाटीकरण नक्की कसल्या गोष्टीचं करणार आहे. मग सरळ सरळ तहसीलदार महोदय यांनी संपूर्ण डोंगर सपाटीकरण करण्याचा हा एक घाट घातलेला आहे. त्यांना सपाटीकरण करून तिथे प्लॉट बनवायचे आहे, त्यांना रेसिडेन्शियलसाठी वापरायचे आणि त्याची परवानगी हे लोक देत आहेत. म्हणजे सरळ सरळ उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याला तिलांजली हे लोक देत आहेत. आणि यांच्यावरती कंट्रोल करायला तिथं कोणीही नाही आहे. म्हणजे आता हे बेसुमार तिथं जे सगळं जंगल आहे ते तिथं जंगल तोड करणार आहे. आणि याच्यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे पंचायती घातली या लोकांनी. पंचायतीमध्ये तिथल्याच कंपनीमध्ये काम करणारे सासोलीची जी लोक आहेत त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. पोलीस पाटील यांची देखील याच्यामध्ये सही घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पंचायतीमध्ये सदरच्या शेतात कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड झालेली नाही, तसेच सदरच्या शेतात अर्जदार कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड करणार नाही. मुळात 6000 झाडं तोडलेल्याचं वन विभागाने मान्य केलेलं आहे. त्याच्यावरती दंडात्मक कारवाई झालेली आहे. आमच्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे दंड देखील वसूल करून घेण्यात आलेला आहे. जर तिथे काही झाडं तोडलेली नाही तर मग तो फॉरेस्ट विभागाने कोणती सर्वे केला होता की झाडं तोडली त्याचा दंड आकारला होता. आणि आम्ही वारंवार अर्ज केला होता की तो जो दंड भरत नसतील तर त्याच्यामध्ये 7/12 त्याचा बोजा नोंद करा म्हणून. पण तो बोजा नोंद करण्याच्या नंतर त्यांना त्रास होणार होता म्हणून त्यांनी मला होता तो दंड देखील भरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ इथं झाडं तोड झालेली आहे. आणि जर आता जरी आपण त्या ठिकाणी गेला तर संपूर्ण सपाटीकरण करताना झाडं, आम्ही त्याचे तुम्हाला फोटोज दाखवू, तिथे सगळं सपाटीकरणाचे झाडं अक्षरशः तोड आणि तिथे मुनं सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत. मोठमोठे हायवे सारखे रस्ते बनवत आहेत तिथे लोक. आणि डोंगर भागामध्ये सपाटीकरण करताना झाडं तुटणार नाही ते कशावरून? आणि सरसकट वृक्षतोडमध्ये झाडं तुटणार नाही असं म्हणताय. याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तिथनं कुठला ओव्हळ जात नाहीये, नदी नसेल पण ओव्हळ जात आहे, तिथं प्राणी जनावर सगळी राहत आहेत. त्याचप्रमाणे सदरचे क्षेत्र तिलारी राखीव वन संवर्धन क्षेत्रात येत नाही. आता तिलारीचा विषय जर सासोलीमध्ये जर आलाच असेल तर मी मुद्दा म्हणून तिलारीचा विषय करतो. तिलारीच्या ऍडव्हर्टायझिंग इथे लागलेले आहे. तिलारीमध्ये आता ह्यांना तिथे रेसिडेन्शियल बनवायचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. आमचा तिलारीचा विषय नव्हता. पण तिलारीचा जर सर्व संवर्धन जर म्हणतात तर तिलारीमध्ये सध्या काय चालू आहे? तिलारीमध्ये पण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. तिलारीमध्ये पण आता रेसिडेन्शियल प्लॉटचे ऑलरेडी इथं ऍडव्हर्टायझिंग झालेले आहेत. आणि सासोली तुम्ही तिलारी क्षेत्रामध्ये पडत नाही. पश्चिम घाटाचा एक मोठा एक पट्टा आहे जिथे वाघांनी फिरण्यासाठी त्यानंतर हत्ती हल्ली येऊन गेलेले. तो पूर्ण कॉरिडॉर जो आहे तो अदर वन क्षेत्र आहे, संपूर्ण जंगल घनदाट जंगल आहे. आणि ह्याचा सत्यानाश पूर्ण करून देशोधडीला लावण्याचं काम या ठिकाणी होत आहे. तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतोय आमच्या गावच्या पीबीआर रिपोर्ट आहे. आता ग्रामपंचायत मध्ये पीबीआर रिपोर्ट आहे जिचं संवर्धन ग्रामपंचायत मध्ये केलं जातं. हे तुम्हाला मी मुद्दा म्हणून आवर्जून दाखवतोय. हे पहा, ही जी आहे आपली सासोली, ही वनराई पहा. याच्यानुसार हे ग्रामपंचायतमध्ये याची नोंद आहे. ही त्याची हिरवळीची तुम्हाला सगळे फोटोज आहेत. मुद्दा म्हणून तुम्हाला डोंगर दाखवतो. हा बघा, हा लोपादर डोंगर, ही वनराई आहे. त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि ह्याच डोंगरामध्ये संपूर्ण सपाटीकरण करण्याच्या परवानगी आता त्याला देण्यात येत आहे. म्हणजे त्यांनी सपाटीकरण करून प्लॉट बनवायचे, त्यांनी ते प्लॉट विकायचे. हा मोठा, मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतोय की हा मोठा एक स्कॅम आहे. आणि या स्कॅम मध्ये, या घोटाळ्यामध्ये संपूर्ण प्रशासन अडकलेलं आहे. या प्रशासनाचे हात यामध्ये बरकटलेले आहेत. तूटपूरच्या किमतीनं शेती जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्याची आता एनएची परवानगी कुठची दिलेली आहे तर ती एनएची परवानगी जी तहसीलदार खानोलकरांनी दिली होती. तहसीलदार खानोलकरांनी दिलेल्या परवानगीला आम्ही चॅलेंज केलं होतं प्रांत विभागामध्ये. आणि तिथे त्याचं पेंडिंग आहे अद्यापपर्यंत, त्याचा निकाल दिलेला नाहीये. 3 वर्ष झाली त्याचा अभिप्राय मागण्यासाठी कलेक्टर महोदयांकडे पत्र केलेलं आहे कुणी प्रांत विभागाकडनं. अद्याप 3 वर्ष अभिप्राय देत नाहीयेत ते. तुम्ही अभिप्राय द्या, त्याचा निकाल द्या, आमच्या बाजूने द्या, त्यांच्या बाजूने द्या.
मग त्या पेंडिंग असलेल्या याचा आधार घेऊन बेस घेऊन तुम्ही हे सगळं नाटकं करत आहात. दुसरी गोष्ट हे पहा, तिथे ओव्हर नाही म्हणतायत ते. हे ग्रामपंचायतच्या पीबीआर रिपोर्टमध्ये ओव्हर तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे. तिथनं ओव्हर आहेत. ग्रामपंचायतची शिवकालीन नळ योजना चालू आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण गावठणवाडी पाणी पिते. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतने खर्च केलेला आहे आणि अद्यापर्यंत ती नळ योजना चालू आहे. असं नाही की तिथे ती चालू नाही, असा विषय नाही. हे पहा प्राण्यांचे फोटोज जे पीबीआर मध्ये ग्रामपंचायतच्या पीबीआर मध्ये आहेत. हे प्राणी त्या ठिकाणी ह्यांनी काय करायचं काय, ह्यांनी जर रेसिडेन्शियल प्लॉट करून जर ते बनवायचे असतील तर ह्यांनी प्लॉट करून हे तुम्ही जर बनवणार असाल तिथे जर करायचं तर मग वनराई ठेवणं शिल्लक ठेवण्याचा विषयच येत नाही. तुम्ही सगळं जंगल सापाटीकरण करून त्या ठिकाणी तुम्ही मानववस्ती आता तिथे निर्माण करणार आहात. ह्याचे परिणाम सांगतो तुम्हाला. हा बघा, हा एक फोटो बघा, हा कॅनल मध्ये पडलेला फोटो आहे सासुलीच्या कॅनल मध्ये. ज्या ठिकाणी यांच्या मशिनरी आतमध्ये असल्यामुळे हे प्राणी सैरभैर झालेले आहेत. हल्लीच तुम्ही 2-3 न्यूज पत्रकारांनी लावले होते की सासुलीमध्ये गवारड्याने हल्ला करून गाडींवरती हल्ले केले. कशामुळे? कारण हे जंगलामध्ये असल्यामुळे तिथली सगळी जंगलातले प्राणी खाली येत आहेत. मग याचा त्रास कोणाला होणार आहे? सामान्य माणसाला याच्यामध्ये जीव जाणार आहे. त्याचा जबाबदार कोण असणार आहे? आणि हे बघा सपाटीकरणाचे तुम्हाला दाखवतो, हे त्यांची मशिनरीज ज्याचे फोटोज आहेत. हे बघा, याचे लोकेशन पण तुम्हाला दाखवतो. लोकेशननुसार फोटो काढलेले आहे. सासुले आहे, सरळ तुम्हाला दिसत आहे. हे बघा, अशा पद्धतीने साफ करणार आहे, साफसफाई. आणि ह्याच्यामध्ये हे बघा पाण्याचे ओळाचे सोर्स आहेत आणि येथे पंचायतीमध्ये घालतात. इथे पाण्याचे ओळ नाही आहेत, नदी नाही, नाले नाही आहेत, तिथनं कुठे उच्च दाबाचे हे गेलेले नाही, ते गेलेले, हे पंचायती घालतात फोटो. आणि आमचे लोक त्याच्यामध्ये सह्या करतात. हे बघा मशिनरीचे फोटो आणि सपाटीकरण कशा पद्धतीने संपूर्ण जंगल दिसतंय. आणि जंगलामध्ये हे सपाटीकरण, इथे झाडं नव्हती का सपाटीकरण केली ती, मग इथे झाडे गेली कुठे? ह्याला जबाबदार कोण? याच्यावरती कंट्रोल कोणाचं असणार आहे? म्हणजे अदर फॉरेस्ट अशा पद्धतीने हे बघा, यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने यांनी झाडांची कत्तल केलेली आहे. हे सगळं यांनी. आणि हे बघा, हे तुम्ही सपाटीकरणाचे हे आजूबाजूला झाडं बघा, इथे झाडे बघा आणि एवढे हायवे केलेले आहेत तिथे. म्हणजे हा संपूर्ण परिसर ते खोदून सपाटीकरण करणार आहे, संपवणार आहे. याची नोटीस येणार आहेत आम्हाला आणि दंड भरावा लागणार आहे आम्हाला. म्हणजे आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, याचे परिणाम जंगली जनावरे सैरभैर होणार आहेत. मग त्यामुळे पीबीआर रिपोर्ट पण आम्ही तुम्हाला दाखवला आहे. टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे वनराई वाचवण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्ये तहसीलदार आहेत, पोलीस पाटील पण आहेत आणि ह्याच लोकांच्या पंचायतीमध्ये आहेत की तुम्ही सपाटीकरण करा म्हणून. म्हणजे तुम्ही जंगल वाचवणार आहात की तोडणार आहात? फॉरेस्टचे अधिकारी टास्क फोर्समध्ये आहेत. मग तुमचा नक्की हेतू काय आहे? ह्या माध्यमात आम्ही तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की हे संपूर्ण रॅकेट आहे, हा मोठा घोटाळा आहे. ह्याच्यामध्ये या आमची तर मागणी आता प्रशासनाकडे असणार आहे की यांची सगळ्यांची खात्याने चौकशी व्हायला पाहिजे. हे साधं प्रकरण नाही आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने कुणालाही परवानगी आणि एवढं सगळं करता येणार नाहीये. हे सगळं एक मोठ्या आता हजारो म्हणतो म्हणजे करोडाने ही जमीन आता विकली जाणार आहे. ह्याचे प्लॉट पाडलेले आहे आणि हे जे सगळे प्लॉट पाडलेले ते खोट्या केलेल्या सनदीच्या आधारावर केलेले आहेत. सनदीमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट खोटे आहे, त्याच्यामुळे त्याचा निकाल पण दिला जात नाहीये आणि त्याचा बेस घेऊन हे सगळी कागदपत्र तयार केलेली जात आहे. त्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की ह्या तहसीलदारांनी ह्या परवानगी तात्काळ नाकाराव्यात, तिथं सपाटीकरण करण्याला परवानगी देऊ नये आणि ज्यांनी खरी माती उत्खनन केली त्यांच्यावरती कारवाई करेल, न की गाववाल्यावरती कारवाई करावी, ही आमची मागणी आहे. लवकरात लवकर त्यांनी हे सगळी कारवाई करावी. त्याचप्रमाणे आज आपल्या माध्यमातून आम्ही तमाम पक्षाचे जे काय आहेत त्यांना विनंती आणि मागणी करतोय की आम्ही एकटे पडलेले आहोत, आम्ही लढतोय, गेली 10 वर्ष आम्ही लढतोय, आमच्या खोटे गुन्हे आमच्याकडे केसेस दाखल केले जात आहेत. तर आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपण या ठिकाणी येऊन हे सगळं थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही आपल्या मार्फत आवाहन करतोय की त्यांनी पक्षाचे जे कोण असतील ज्यांना आमच्या विषयी सहानुभूती आहे किंवा जे पर्यावरणवादी आहे, ज्यांना जंगल वाचवण्याची त्यांच्यामध्ये जी तळमळ आहे, त्यासाठी त्यांनी आमच्या समोर यावं. कारण आम्हाला आता ह्या प्रशासनाशी भांडणं एवढं सोपं वाटत नाही आहे, खूप कठीण आहे, कठीण गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण आम्ही न्यायालयामध्ये जातोय, न्यायालयामध्ये ह्या प्रलंबित विषय राहतात अनेक वर्ष आणि जर आम्ही एखादी गोष्ट करायला गेलो तर वेगवेगळे भूखंड पाडण्याच्या नादामध्ये आम्ही जर तिथे कुठे विचारायला गेलो तर लगेच आमच्यावरती केसेस टाकले जातात. आत्ताच्या घडीला आमच्या 4-5 केसेस, कालच एक निकाल आला त्याच्यामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे, पण आम्हाला हॅरेसमेंट ह्या वेगळ्या पद्धतीने केले देखील जाते. त्यामुळे आम्हाला आपल्या सर्व पक्षांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करा, न की आमच्यावरती कारवाई करा. आणि हे जे नोटीस आहे त्याच्यावरती आपण योग्य विचार करून तात्काळ याचे रद्द करण्यात याव्यात, ही आमची आपल्या मार्फत आपल्याला विनंती.